आता पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनसाठी निरंजन डावकर यांची विनंती आलेली आहे, अमोल मिटकरींची आहे आणि शशिकांत शिंदे यांची आहे. निरंजन डावकर. धन्यवाद सभापती महोदय. एक महत्त्वाच्या विषयाला आपल्या सगळ्यांचं या सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी मांडत आहे. सभापती महोदय, घर ग्राहकांच्या संरक्षणासाठी असलेल्या रेरा कायद्याच्या अंतर्गत नोंदणी आणि विकासकाने दाखविलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर आणि अनेक राष्ट्रीयकृत बँकांसह खाजगी बँकांकडून तपासणी होऊन मंजूर झालेल्या गृह कर्जाच्या आधारावरच कित्येक तरी ग्राहकांनी घराची खरेदी केली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत या सगळ्या घरांची खरेदी झाली, तरी यामधील बऱ्याच इमारती या महापालिकेने बेकायदा ठरवल्या आणि त्यांना जमीनदोस्त करण्याची कारवाई ही महानगरपालिकेने सध्या त्याच्यासाठी नोटीस या घर मालकांना दिलेली आहे. रेरा कायद्यालाच छेद देत खाजगी विकासकांनी महापालिकेच्या मंजुरीची बनावट कागदपत्र तयार करून प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळवले आणि त्या आधारे सर्वसामान्य नागरिकांना घरांची विक्री केली. आता ही घरं अनधिकृत झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर येण्याची वेळ ही आलेली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे सभापती महोदय. आणि खाजगी विकासकाच्या खरं तर त्यांनी केलेल्या या घोटाळ्यामुळे किंवा आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी केलेल्या या स्कॅममुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. यावर शासनाने खाजगी विकासकावर तात्काळ कारवाई करावी अशी मी या सभागृहाच्या माध्यमाने विनंती करतोय. कारण असे या पद्धतीने जे क्राईम होत आहेत याला खरं तर मोक्काच्या अंतर्गतच कारवाई याच्यावर व्हावी ही मी सभापती महोदय आपल्याला सभागृहाच्या माध्यमाने विनंती करतोय. आणि त्याचबरोबर हे सर्वसामान्य नागरिक आहेत यांना ताबडतोब दिलासा भेटावा आणि या संदर्भातलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्या आयुक्तांना आपण त्यांना या ग्राहकांना जी सवलत देता येईल किंवा त्यांना न्याय देता येईल या पद्धतीचे निर्देश द्यावे अशी विनंती करतोय. सन्माननीय